बरोबर आहेत या वडवणी शहराचे एक आदर्श व्यक्तिमत्व तथा सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या हाकेला ओमनशीने धावून येणारे श्रीमान संतोष भैया पवार साहेब. 26 जुलै रोजी या राज्याचे कॅबिनेट मंत्री संजयजी भाऊ राठोड यांचा मोठा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये सर्व बंजारी समाजाने मागणी केलेली आहे की वडवणी नगरपंचायतचा पुढील नगर अध्यक्ष हा बंजारा समाजाचाच असेल. आणि यावर जयसिंग भैया सोळंकी यांना आपण प्रश्न विचारला असता त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून म्हणजे प्रतिसाद दिलेला असल्यामुळे आपण नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहात, त्यावर काय सांगताय? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. काल 26 तारखेला माननीय या महाराष्ट्र राज्याचे मंत्री संजय भाऊ राठोड यांच्या उपस्थितीमध्ये वसंतराव नाईक साहेब यांची जयंती आणि बंजारा समाजाचा मेळावा हा त्या ठिकाणी वडवणीमध्ये मोठ्या उत्साहात आणि जोरदार मोठ्या संख्येनं उपस्थित कार्यक्रम तो पार पडला. आणि आपण विचारलेला हा दुसरा प्रश्न नगराध्यक्षपदाचा तो राजकीय भाग वेगळा आहे. निवडणुकीमध्ये ज्या त्यावेळेस त्या निवडणुका लढविल्या जातात आणि ज्या त्यावेळेस ही परिस्थिती ती वेगळी असते. साहेब, नंबर 2चा प्रश्न आहे. वडवणी शहराचे माजी नगराध्यक्ष राजेभाऊ अण्णा मुंडे हे देखील हाबूक ठोकून उभा आहेत, परंतु सोळंकी घराण्यांचा याला विरोध दिसतोय, यावर काय सांगताय? नाही, तसं काही म्हणता येणार नाही. राजेभाऊ अण्णा मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांनी गेल्या अजितदादा असताना त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि ते पार्टीमध्ये राष्ट्रवादी आहेत, प्रकाशदादांसोबत आहेत. पार्टी जो निर्णय घेईल ते सर्वांना कार्यकर्त्यांना नेत्यांना मान्य करावं लागत असतं. साहेब, ते भाजपच्या वाटेवर आहेत, त्यामुळे सोळंकी घराणे त्यांना लांब ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे, यावर काय सांगताय आपण? नाही, तो चुकीचा आहे. अण्णा भाजपच्या वाटेवर वगैरे काही नाही, हे अफवा असतात. अण्णा हे सोबत आहेत, वडवणी शहरात व माननीय आमदार प्रकाशदादा यांच्या सोबत आहेत, ते विकास कामासोबत असतात. ही चुकीची अफवा असतात. साहेब, शेवटचा प्रश्न आहे. या भागाचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सोळंके यांच्या नेतृत्वाखाली आपण गेल्या अनेक वर्षापासून काम करताय आणि सोळंके घराण्याचे निष्ठावंत म्हणून वडवणी शहराचे नामांकित व्यक्तिमत्व संतोष भैया पवार आहेत. भविष्यात नगरपंचायतची निवडणूक होणार आहे, त्यामध्ये आपला नगराध्यक्षपदासाठी सोळंके घराणे विचार करेल का? हा पार्टीचा निर्णय असतो. पार्टी जो निर्णय घेईल त्या निर्णयावर आपण चालायचं असतं आणि पुढे पक्षामध्ये काम करायचं असतं. संजय भाऊ राठोड यांचा मोठा मेळावा झाला, त्या मोठ्या मेळाव्याविषयी काय सांगताय? नाही, संजय भाऊ हे सध्या महाराष्ट्रात नव्हे तर बंजारा समाजामध्ये राष्ट्रीय नेते म्हणून ते पुढे येत आहेत. त्याच्यामुळे बंजारा समाजाची आकर्षकता त्यांच्याकडे वाढत आहे आणि त्यांची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे संजय भाऊ राठोड आता हे महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून देशभरामध्ये ते सध्या समाजासाठी काम करत आहेत. त्याच्यामुळे ते चांगल्या पद्धतीनं समाजासोबत काम करतात. बरं, बाबरी शेठ मुंडे नगरपंचायतच्या विकासासाठी म्हणाले की लोकांनी 5 वर्षाच्या अगोदर देखील वडवणी शहराचा विकास बघितलेला आहे आणि 5 वर्षांमध्ये काहीच विकास झालेला नाहीये. सन्माननीय नगराध्यक्ष शेषरावजी जगताप यांच्यावर टीका तर करत नाहीत ना ते? नाही, तसं काही नाही आहे. काम चांगल्या पद्धतीनं सध्या तरी या 5 वर्षामध्ये झालेले आहेत. भरपूर कामे झालेली आहेत. तर सध्या वडवणी शहरामध्ये जेवढे काही गेल्या 5 वर्षामध्ये रस्ते नाली फुटलेले होते ते सर्व काम कंप्लीट होत आहेत. चांगल्या पद्धतीनं काम आहे. टीका टिप्पणी ही एकमेकावर केली जाते, खाजगीमध्ये केली जाते, पण ते असं समोर मीडियाच्या माध्यमातून येतं ते. बरं, आपण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात, कामाला लागलेले आहात का आपण? आम्ही पक्षामध्ये आणि समाजाचं काम करण्यासाठी 24 तास कामालाच असतो. त्याच्यामुळे पार्टी जो निर्णय घेईल त्याला आपण मान्य करून पुढे चालायला पाहिजे. चला तर मग साहेब, तुम्हाला भविष्यात काही महिन्याखाली होणाऱ्या वडवणी नगरपंचायतच्या निवडणुकीच्या माध्यमातून श्री सोळंके घराण्याचा आशीर्वाद नक्कीच आपल्याला ही नगरपंचायतची निवडणूक लढण्यासाठी आपण भविष्यात या मायबाप जनतेच्या आशीर्वादावर नक्कीच वडवणी शहराचे प्रथम नागरिक म्हणून आपल्याला संधी मिळवून येथील बहादर जनता नक्कीच नगराध्यक्षपदी विराजमान करेल. चला तर मग तुम्हाला भविष्यात शुभेच्छा. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवकरेश बीड.